ते मुख्यमंत्री महोदय अर्ध खातं स्वतःकडेच ठेवतील, कुणाला देतील असं वाटत नाही. विद्यार्थ्यांची विश्वासार्हता पुन्हा संपादित करायची असेल तर राजीनामा हे एकच या ठिकाणी उपाय याच्यावरचा. नाही, काही होऊ दे, आम्ही पाशवी बहुमताच्या जोरावर खासदार फोडू शकतो आणि आमचं बहुमत टिकवू शकतो. हा जो आत्मविश्वास भाजपला आलेला आहे त्याचा हा परिणाम. मला वाटते मुख्यमंत्री महोदय अर्ध खातं स्वतःकडेच ठेवतील, कुणाला देतील असं वाटत नाही. आणि जयंत पाटील साहेबांनी खुलासा केलेला आहे की त्यांच्या नगराध्यक्षाच्या विषयासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारे जयंत पाटील साहेब आहेत, त्यामुळे असा कुठलाही ते निर्णय घेणार नाहीत याची मला खात्री आहे. नाही, 100% मला वाटते महाराष्ट्र आणि कर्नाटक पुराच्या वेळी एक सचिव स्तरावरची कमिटी असते. इरिगेशनचे एससी त्यांच्या एससीशी सातत्यानं चर्चा करत असतात. तर मला वाटते राज्य शासनाने यात हस्तक्षेप करावा, तातडीनं कर्नाटकशी बोलावं आणि उद्या पाऊस सुरू झाला आता परत. पाऊस वाढल्यानंतर पुराच्या धोक्याचा विचार करता कर्नाटकशी समन्वय साधावा अशी शासनाला आमची विनंती असणार. आमचे नेते राहुल गांधींनी नीटच्या परीक्षा संदर्भातलं या देशातलं आंदोलन केलं. छात्रों की गूंज या माध्यमातून या देशामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आवाज पोचवायचं काम केलं. काँग्रेसची भूमिकाच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, ही काँग्रेसची भूमिका राहिलेली. आज उपोषणाचा 19वा दिवस या ठिकाणी. अशा परिस्थितीत केंद्र शासन एखाद्याचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही आमचा निर्णय घेणार नाही, ही भूमिका आडमुठीची आहे, ती निषेधार्थ आहे. आणि म्हणून देशातल्या तरुणांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि त्या मागणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केलेली आहे. आता सगळ्या संघटना हे करतायत, केंद्र शासनाने त्याची दखल घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणतात की सोशल मीडिया माध्यमांमध्ये एखादा प्रश्न आहे, जो प्रश्न मांडण्यासाठी आता आंदोलन करावं लागतं, त्या आंदोलनाची दखलच घेतली जात नाही. हे खूप गंभीर असा एक सूर उमटताना पाहतो. नाही, काही होऊ दे, आम्ही पाशवी बहुमताच्या जोरावर खासदार फोडू शकतो आणि आमचं बहुमत टिकवू शकतो. हा जो आत्मविश्वास भाजपला आलेला आहे त्याचा हा परिणाम आहे. परंतु या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या घडलेल्या आहेत त्या आंदोलनातूनच या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे राहुल गांधींनी मुद्दा घेतलेला आहे तो येणाऱ्या भविष्यकाळात या भाजपला परवडणार नाही आहे. कारण की लाखो नाही, कोट्यावधी विद्यार्थ्यांची विश्वासार्हता या ठिकाणी या परीक्षा व्यवस्थेवर या ठिकाणी संपत चाललेली आहे. त्यांचं करिअर उद्ध्वस्त होत आहे. किमान केंद्रानं एक तरी त्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. चूक झाली, केंद्र शासन मान्य करते, फेरपरीक्षा घेतली आता, याचा अर्थ पहिली परीक्षा चुकली, पेपर फुटला, सगळ्या गोष्टी झाल्या, OMRच्या स्कॅनिंगचा विषय त्या ठिकाणी आला आणि हे सगळं होत असेल तर मग राजीनामा दिला तर या ठिकाणी आकाश कोसळणार नाही. सरकारनं प्रोएक्टिव्हली आमची चूक झाली आणि राजीनामा घेतला हे दाखवावं आणि या विद्यार्थ्यांची विश्वासार्हता पुन्हा संपादित करायची असेल तर राजीनामा हे एकच या ठिकाणी उपाय याच्यावरचा. महिलांची कौटुंबिक शाळांची प्रकरण करतात, कोल्हापूर 2 प्रकार. नाही, मला वाटते गृह खात्याला स्वतंत्र मंत्री पाहिजे हे मी सातत्याने सांगत आलेलो आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं, गृह खातं फेल झाले. NCRBच्या रिपोर्टमध्ये असू देत, 2024चा जो अहवाल आला तो नागपूर हे 2 नंबरचं शहर आहे गुन्हेगारीबाबत, जिथं मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य आहे. मुख्यमंत्री जिथून या ठिकाणी येतात. राज्यातल्या बेपत्ता महिलांचे गेल्या 4 वर्षाची आकडेवारी बघितली तर 15,000 महिला अजून सुद्धा सापडलेल्या नाहीत. आणि म्हणून याकडं स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय हे गृह खातं व्यवस्थित चालणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली. आज महिला आत्महत्या त्या ठिकाणी करतायत, कौटुंबिक अत्याचार असू दे किंवा आज गुंड हे दुसऱ्या गुंडाला फायरिंग करतात. म्हणजे किती धाडस वाढलेलं, आम्हाला कोणी हातच लावू शकत नाही अशी अवस्था राज्यामध्ये या ठिकाणी झाली.
आणि म्हणून मला वाटते की गृह खातं फेल झालेलं आहे हे या सगळ्या कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून दिसून येतं. 92 लाख राज्यात आता आता मतदान मिळालेलं आहे त्यांचं, त्यामुळे आता गरज नाही. त्यामुळे आता गरज सरो वैद्य मरो तसं आता त्यांची गरज नाही. त्यामुळे 92 लाख महिलांना आता बाजूला केलं. तुमची KYC त्याच वेळी का केली नाही? तुमची नियमावली त्याच वेळी का केली नाही? कॅगनं देखील या संदर्भात आक्षेप नोंदवलेले आहेत. मला वाटते सरकारचा हा दुटप्पेपणा. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 254% प्रस्तावित पाणीपट्टी वाढ आता गेल्या महासभेत राज्यानं पाणीपट्टी वाढ केलेली आणि मी सातत्यानं सांगत होतो परवा देखील की महापालिका असू देत, ग्रामपंचायती असू देत, या राज्यातल्या सगळ्यांची पाणीपट्टी वाढ या ठिकाणी राज्यानं केलेली आहे आणि म्हणून आता महापालिका देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते. मला वाटते जनरल बॉडीमध्ये त्याची चर्चा होईल आणि त्यामध्ये आमची पार्टी मिटिंग काँग्रेसची या ठिकाणी 19 तारखेला होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसची भूमिका आम्ही स्पष्ट करू. दुसरीकडे राज्यामध्ये स्मार्ट मीटरसाठी सर्टिफिकेट झाले कागदपत्र स्मार्ट मीटर भेटणार आहे. नाही, मला वाटते स्मार्ट मीटरची साशंकता ही अख्ख्या राज्यामध्ये गरज नसलेले या गोष्टी का लागत आहे? ज्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स भाजपचे घेतले त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटरच हे उद्या होणार आहे. पैसे भरा आणि मगच लाईट घ्या अशी साधारणपणे शासनाचं धोरण आहे आणि म्हणून त्याला विरोध कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑन द हाऊस सांगितलं होतं याची सक्ती करणार नाही, परंतु दुर्दैवानं आता सक्ती केली जाते हे वास्तव.